नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील भागात महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांची माहिती बघितली होती. आज त्याचाच आपला भाग दुसरा आहे. मित्रांनो, आपण या मागील भागामध्ये बी 25 MCQ प्रश्नांचा सेट बघितला होता आणि येणारे जेवढे बी आपली सिरीज व्हिडिओ राहतील त्याच्यामध्ये 25 प्रश्नांचा सेट राहणार आहे आणि ते बी एकदम बेसिक पासून असणार आहे. आपण ज्या बी समाज सुधारकाबद्दल बघणार आहोत, परत त्याच्यावर कोणताच प्रश्न सुटणार नाही याची आपण दखल घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. दादोबा पांडुरंग यांनी 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना कशाचा यशस्वी बिमोड केला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, भिल्लांच्या बंडांचा. पुढील प्रश्न क्रमांक 2. निवृत्तीनंतर दादोबांनी बडोदा संस्थानात कोणत्या पदावर कार्य केले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दुभाषी. प्रश्न क्रमांक 3. दादोबांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, राव बहादूर. पुढील प्रश्न क्रमांक 4. दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभा कधी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1844 ला. प्रश्न क्रमांक 5. मानव धर्म सभा कुठे स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सुरत. प्रश्न क्रमांक 6. मानव धर्म सभा स्थापन करण्यासाठी दादोबांना कोणी सहकार्य केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, दुर्गाराम मंचाराम दिनमणी शंकर दलपतराय यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 7. परमहंस सभेची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1849. प्रश्न क्रमांक 8. परमहंस सभेची स्थापना कुठे झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. प्रश्न क्रमांक 9. परमहंस सभेच्या स्थापनेमुळे पुढे कशाच्या स्थापनेस गती मिळाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्रार्थना समाजास. पुढील प्रश्न क्रमांक 10. दादोबा पांडुरंग यांच्या यशोदा पांडुरंग या ग्रंथात कोणाच्या केकावलीवर टीका आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मोरोपंत. पुढील प्रश्न. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दादोबा पांडुरंग.
प्रश्न क्रमांक 12. दादोबा पांडुरंग यांचे निधन कधी झाले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल 1815. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 14. भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव काय? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. गोविंद विठ्ठल कुटे. प्रश्न क्रमांक 15. भाऊ महाजन हे कोणाचे वर्गमित्र होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वर्गमित्र होते. प्रश्न क्रमांक 16. भाऊ महाजन प्रथम कोणाच्या दर्पण व दिग्दर्शन मध्ये लेखन करीत असत? या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कारण मित्रांनो, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण आणि दिग्दर्शन ही वृत्तपत्रे सुरू केली होती. पुढील प्रश्न क्रमांक 17. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. भाऊ महाजन. तर प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले. पुढील प्रश्न क्रमांक 18. भाऊ महाजन यांनी कोणत्या नियतकालिकाचे संपादन केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. धूमकेतू ज्ञानदर्शन. तर भाऊ महाजन यांनी धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकाचे संपादन केले. पुढील प्रश्न क्रमांक 19. भाऊ महाजन यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. पेन. तर भाऊ महाजन यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेन या गावी झाला होता. पुढील प्रश्न क्रमांक 20. दादोबा पांडुरंग यांच्या ग्रंथसंपदेमध्ये खालीलपैकी कोणता ग्रंथ नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. प्रभाकर. मित्रांनो, मराठी भाषेचे व्याकरण, विद्येच्या लाभाविषयी आणि धर्मविवेचन हे दादोबा पांडुरंग यांच्या ग्रंथसंपदेमधील ग्रंथ आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 21. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म कुठे झाला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. मुंबई. तर दादोबा पांडुरंग तरखड यांचा जन्म मुंबई येथे झाला होता. प्रश्न क्रमांक 22. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोठे शिक्षकाची नोकरी केली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. जावरा संस्थान. दादोबा पांडुरंग तरखड यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जावरा संस्थान येथे शिक्षकाची नोकरी केली. प्रश्न क्रमांक 23. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत येथील कोणत्या संस्थेत शिक्षकाची नोकरी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. एल्फिन्स्टन संस्था. पांडुरंग तरखडकर यांनी सुरत येथील एल्फिन्स्टन संस्था येथे शिक्षकाची नोकरी केली. प्रश्न क्रमांक 24. दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी कधी नियुक्ती झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. 1846. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी 1846 साली नियुक्ती झाली होती. शेवटचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 25. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जीवनकाल कोणता होता?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 1814 ते 1882. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जीवनकाल 1814 ते 1882 हा होता. मित्रांनो, तर आपला हा महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांची माहितीबद्दलचा भाग 2 हा पूर्ण झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही त्रुटी, काही कमतरता वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.